वैजापूर सोनगाव येथील शेतकरी निवृत्ती सोनवणे यांनी सिंचन विभागाच्या विरोधात रस्त्यात नाला बांधल्यामुळे व माहिती अधिकारात माहिती न दिल्याने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. परंतु उपविभागीय अधिकारी एसडीएम अरुण जराड साहेब यांनी लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यात आले. जाणून घेऊ आपण पुढील त्यांची प्रतिक्रिया. बाबा, आपलं जे उपोषण चालू आहे, आमरण उपोषण, हे कोणत्या संदर्भात चालू आहे? माहिती अधिकार कायद्याचा भंग केला म्हणून चालू आहे की नाल्यावरती आपलं रस्त्यावरती नाला बांधला या संबंधात चालू आहे? हे आपण बाबाचं म्हणणं काय आहे त्याबद्दल आपण बाबाची माहिती जाणून घेऊया. बोला. मी निवृत्ती रंगनाथ सोनवणे, मुक्काम पोस्ट सवंदगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर येथील रहिवासी असून मी ज्यावेळेस सिमेंट नाल्याचं काम चालू झालं 2022 ला, त्यावेळेस मी 31/1/2022 ला अर्ज दिला. बाबा होय, रस्त्यामध्ये बांधू नका, याचा नाला नाही, हा खोल रस्ता आहे. पण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडून गट नंबर 9 त्यांच्याकडून थोडे देवणघेवाण केले, त्यामुळे तिथं तो सिमेंट नाला बांधला. नंतर मी त्याच्यात 22/2/2022 ला मी माहितीचा अधिकार दिला आणि माहितीचा अधिकार दिल्यानंतर त्यांनी माहितीच दिली नाही. त्याच्यानंतर अपील केलं, अपील करूनही सुद्धा माहिती दिली नाही. त्याच्यानंतर कोर्टात केलं, कोर्टात सुद्धा ते सुनावणीला आले नाही आणि आजपर्यंत माहिती नाही दिली. कोर्टाचे आदेश आहे 30 दिवसात माहिती द्या. तर आता 30 दिवस होऊन गेले तरीही कायद्याचा भंग केल्यामुळे ह्या दत्तात्रय कांबळे यांच्यावर सविस्तर नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे 420चा गुन्हा झाला पाहिजे यांच्यावर नोंद आणि FR फाडून यांच्या कोर्टामध्ये जायला पाहिजे अशी माझी विनंती आहे शासनाला. आणि माझं जवळ त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर मी आमरण उपोषण चालू ठेवणार आहे. तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशा अधिकाऱ्यावर. आणि माहितीच्या अधिकाराचा काहीही त्या कायद्याचा भंग झाल्यामुळे हे लोक काही मानत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय हे रस्त्यावर येणार नाही. कोणत्या कार्यालयाचं प्रकरण आहे बाबा? जलसंधारण विभाग, LPA, सिंचन विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. आपण भेटला का त्यांना? ते भेटले बी, ते मध्ये दिले नसते, पण रस्त्याचे नकाशे दिले. मला नकाशा पाहिजे नाल्याचा, ते नाल्याचा नकाशे देतच नाही. ते नाहीचे नाल्याचा नकाशे, ते देव उतरला तरी नाल्याचा नकाशे भेटत नाही. ते चाटा मारून आणि शेतकऱ्याकडून पैसे घेऊन आणि लोकायला मारणी घातले. लोक मरू राहिले तिथे त्या गड्ड्यामध्ये. एवढा गड्डा झाला तिथं मोठा. आपण जे माहिती मागितली, आपणाला माहिती दिली नाही का त्यांनी? माहिती दिली नाही. शासनाच्या 2005 माहितीच्या अधिकाराचा भंग झाला. त्याच्याबद्दल आधी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मला रस्त्याचा नकाशा त्यांनी दिला पाहिजे. न दिलास तो सिमेंट नाला बुजून टाका, बुजला पाहिजे तो, म्हणजे रस्ता रुंद होईल. आपण हे तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती का? मी तक्रार केली बरीच. राज्यपाल, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सर्व आणि उपविभागीय साहेबांनीच आम्हाला 25 तारखेला थांबवलं होतं. त्यांनी आश्वासन दिलं होतं मी कारवाई करतो, पण कारवाई झाली नाही. कारवाई न झाल्यामुळेच उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. आज मी उपोषण चालू आहे माझं. यांनी जर कारवाई नाही केली, त्याच्यावर गुन्हा नाही दाखवला कांबळेवर, तर मी जल आंदोलन करीत. आधी उपोषण अन्नत्याग उपोषण झाल्याच्या नंतर मग आत्मदानाचा इशारा देणार.